आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल खूप जबरदस्त फाईट एका साईडने आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे सध्या तरी सावरुली ब संघ, आणि दुसऱ्या साईडने आपल्याला पाहायला मिळेल थेट अहमदनगर जिल्ह्यातील म्हणजेच पायरे 11 घाटगर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। या दोन संघादरम्यान मैदानाच्या आतमध्ये मात्र एक भरपूर चांगल्या शैलीची लढत आता प्रेक्षकांच्या भेटीस येत असताना आपण बघतायत। आणि मैदानामध्ये प्रथम बॅटिंग गर्दी आहे या मॅचमध्ये सध्या तरी सावरुली ब संघ, आणि गोलंदाजी गर्दी आहे म्हणजे सध्या तरी पायरे 11 घाटगर क्रिकेट संघ। दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया। पहिली 3 षटकं असतील आणि पहिल्या 3 षटकांमध्ये बॅटिंग करत असताना आता प्रथमतः कशा प्रकारचं लक्ष बनवलं जाईल सावरुली ब संघाकडून ते देखील आपल्याला पाहायला मिळेलच, कारण इथून जो जिंकणार आहे तो मात्र तिकडे मेंगलपाडा संघाच्या विरोधात क्वालिफायचा राऊंड खेळेल म्हणजे बक्षीसपात्र सामन्यामध्ये प्रवेश मिळवेल। आणि इथे आता कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं जाईल सध्याच्या सिच्युएशनला या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना सावरुली ब संघाकडून हे देखील बघायला भेटेलच। पहिला सामना जिंकला होता खरं तर नक्कीच सावरुली ब संघाने खूप वेगळा, आणि तदनंतर बघायला गेलं तर त्यांनी दुसरा सामना जिंकला, आणि विचार केला तर नक्कीच पायरे 11 घाटगर संघाने एक सामना जिंकून त्यांना बाय मिळाली होती, आणि म्हणूनच आता ही मॅच सुरू होती आहे। पॅरी हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय पायरे 11 घाटगर संघाकडून, आणि इथे आता मॅच सुरू होईल। पहिलाच बॉल शॉर्ट पिच लेथ खेळपट्टीवरती पूर्णपणे बघायला गेलं तर आपटलेला बॉल होता, आणि हा चेंडू तिकडे मात्र सचिन पोकळाने बघायला गेला तर नक्कीच फिरवला स्क्वेअर झोनमध्ये, आणि जबरदस्त लिमिटमधून मात्र मैदानाच्या आतमध्ये तिकडे खेळपट्टीवरती सचिनच्या बॅटमधून मात्र सध्या 3 धावा आल्यात। चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकताय। वारंवार या खेळाडूचं नाव का घेतलं जात असतं सावरुली ब संघाकडून प्रत्येक विभागात, तर त्याने केलेल्या कामगिऱ्या आणि त्याने खेळलेला खेळ मात्र अनेक वेळा सर्व प्रेक्षकांनी पाहिलाय, सर्व वाहिन्यांनी पाहिलाय, आणि इथे बघायला गेलं तर आता मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती 3 आल्यात म्हणजे आता यस स्ट्रायकर एंडला तिकडे आता भूषण सज्ज होतोय। फुल लाईनचा बॉल भूषणसाठी थेट मिड विकेट झोनमध्ये खूप चांगला फटका आहे भूषणच्या बॅटमधून, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक देखील होते इथे मैदानाच्या आतमध्ये पायरे 11 घाटगर संघाचे, आणि त्याने देखील खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं आहे। गावाची लढाई आहे, प्रत्येक जण जर मैदानामध्ये पैशासाठी तर येत नाही, तो फक्त आणि फक्त गावाच्या नावाने खेळण्यासाठी येत असतो। आणि आज इथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतोय भरपूर सारी गावं आली, आणि त्या गावांमधून बघायला गेले तर खूप चांगलं क्रिकेट आपण सर्वांनी पाहिले आहे। सचिन तिथे आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय, पण हा बॉल बॅटच्या समोरून एक चांगला कोन करून मात्र टर्न मिळवतोय, आणि इथे पॅरीचा डॉट बॉल। घाटगर संघाचंही वेगळं चित्र आहे, याही संघाकडे भरपूर अनुभव आहे क्रिकेटच्या क्षेत्रातील, त्यामुळे आता ही मॅच मात्र नक्कीच पहिल्या डावामध्ये खूप चांगलीच होईल। ओहो, यावेळेला गतीमध्ये चेंजेस केलाय पॅरी या गोलंदाजाला तिकडे समोर स्ट्रेट आरोला फिल्डर आलाय, बॉलला पकडून फेकलं जात आहे खेळपट्टीवरती, मात्र तिथे सचिनला शांत ठेवलंय बराच वेळेनुसार, आणि इथे सिंगल सध्या सावरुली ब संघाचं धावफलक मात्र 5 वरती पोहोचलं जात आहे। या षटकामध्ये 4 चेंडू टाकले आहेत, 5 धावा खर्च केल्यात पॅरी या गोलंदाजानं, चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु इथे जर एखादा जरी खराब बॉल पडला तर त्या चेंडूवरती आक्रमकता सिद्ध होईल, आणि हा चेंडू आपण पाहू शकतोय पूर्णपणे तिकडे मात्र नक्कीच उजव्या स्टंपला सोडतोय, आणि पॅरीचा हा एक्स्ट्रा चेंडू वाईट बॉल हाताळलाय धावफलकावरती। एक्स्ट्रा धाबीच्या बढतीने मात्र सावरुली ब संघ 6 या अंकावरती पोहोचला जातोय। आजचा 4था दिवस, उद्याला या स्पर्धेची मेगा फायनल असेल संध्याकाळच्या 17 मध्ये, आणि आज टॉप 5 मध्ये जागा कोण पक्की करेल हे देखील आपण बघूया। खोलबटप्पाचा बॉल समोर, चांगलाचा फटका पुन्हा एकदा आपण बघू शकतोय। गोलंदाज पॅरीच्या विरोधात फलंदाज भूषणनं खेळलाय, आणि तिथे मात्र आता भूषण शांत राहील, एकच धाव या चेंडूवरती कन्वर्ट होती आहे। या सिंगलने सावरुली ब संघ आता 7 या आकड्यावरती पोहोचलाय, आणि या 7 धावा आपण बघूया कशा प्रकारच्या घेतल्यात। पहिल्या बॉलवरती डबल, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तदनंतर डॉट बॉल, तदनंतर सिंगल, तदनंतर आपण बघायला व्हाईट बॉल आणि एक सिंगल, अशा प्रकारे या 7 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात, आणि तिथे आता स्ट्रायकर एंडला सचिन बॅटिंग करतोय। यस, गोलंदाजाच्या ॲक्शनवरती तिथे रिॲक्शन घेतल्या फलंदाजाने, तर नक्कीच तिकडे पंच पाठवले गेलेत गोलंदाजी मार्गवरती। गोलंदाज पॅरी पुन्हा एकदा तयार होईल,
सध्या तरी आपण बघू शकतोय पायरे 11 घाटघर संघाकडून सचिनसाठी हा बॉल आणि सचिन इथे मात्र गोलंदाज पॅरीचं मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये या शेवटच्या बॉलवरती करतोय स्वागत आणि सावरोली बस संघासाठी आलाय शेवटच्या बॉलवरती हा खूप दमदार स्ट्रोक स्वर्लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे लावलाय सचिन पोकळ्याच्या बॅटनं हा चौकार आगाधी स्ट्रोक डोंगर दऱ्यामध्ये हा चेंडू आणि हे मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे आणि चौकार आलाय इथे पहिलं षटक संपलं गेलंय आणि सावरोली बस संघाने मात्र या स्कोरबोर्ड वरती लावलाय त्या म्हणजे सध्या तरी तब्बल 11 धाबा. अगदी पहिलाच बॉल तिकडे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज राहुलने मात्र डॉट टाकला. दुसरा बॉल आपण बघायला भूषणच्या बॅटमधून चांगलासा कलात्मक फटका सन्मानित केले जाते डबलसाठी कॉलिंग आहे डायरेक्ट हिट क्लोज मामला होता यावेळेला थोडासा परंतु तिथे फेकीमध्ये थोडंसं चित्र वेगळं राहिलं डायरेक्ट हिट जर झाला असता तर फलंदाज सचिन कुठेतरी धोक्यामध्ये सापडला असता पण इथे नक्कीच कोणतंच तसं चित्र घडलं नाही आणि 2 धावा आल्या म्हणजे आता दाफलकावरती सावरोली बस संघाचं दाफलक मात्र पुढे जात असताना आपण बघू शकतायत 13 धाबा दाफलकावरती लागल्यात इथून जो जिंकणार आहे तो मात्र भैरवा स्पोर्ट मेंगलपाडा संघाच्या विरोधात खेळत असताना पाहायला मिळेल आणि इथे फुल लाईनचा बॉल त्याच्यावरती मात्र बेधुंद आवाजाने फटका खेळत असताना पूर्णपणे भूषणनं पाठवून दिलाय हा चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा मिळत आहेत या चेंडूवरती 6 षटकार. ॲक्च्युअली रिप्ले आपण बघा कशा प्रकारचा फटका फुल टॉस बॉल होता पूर्णपणे ताकद लावली मनगटाचा जोर लावला आणि हा जोर तिकडे मात्र खरं तर बघायला गेले तर 6 धाव्यांसाठी येत असताना आपण बघितला. अगदी 6 धावा आल्यानंतर तिथे मैदानाच्या आतमध्ये मात्र भूषणला लगेच प्रत्युत्तर दिलं गोलंदाज राहुलनं थोडासा गतीमध्ये चेंज केलं कमी लेवलचा बॉल टाकला आणि तिथे मात्र फलंदाज भूषणला थांबवून ठेवलं सध्या तरी. खूप चांगलं क्रिकेट आपण बघू शकतोय अकुडपट्ट्याचा बॉल लॉफ्टेड हिट मिस टायमिंग छत्र तिथे चुकी करतोय आणि मैदानामध्ये आता तिकडे बघायला गेले तर पुन्हा एकदा जबरदस्त चांगलं कॉम्बिनेशन करत असताना फलंदाज बाद. अगदी आपण बघू शका अक्षय रिप्ले मध्ये आजल कसा पकडलाय चुकी झाली होती परंतु त्या चुकीला त्याने पुन्हा सावरलं. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये देखील त्याला यश मिळालं नव्हतं सेकंड अटेम्प्टला देखील यश मिळालं नाही परंतु थर्ड अटेम्प्टला इथे आजल पूर्ण झाला आणि मॅच मध्ये सावरोली बस संघाने गमावलाय 19 धाबेवरती पहिला खेळाडू 19 धाबा असताना 1 विकेट गमावलाय सावरोली संघानं आणि तिथे आता मॅच मध्ये आपण बघू शकतोय पायरे 11 घाटघर संघानं मात्र इथे सध्या तरी सावरोली बस संघाला थांबवून ठेवलंय. कौतुक तर करावंच लागेल घाटघर संघाच्या गोलंदाजांचं की त्यांनी गोलंदाजी अशी केली आहे की इथे सावरोली बस संघ देखील थांबलेला आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या संघाने मागील सामन्यामध्ये बघायला गेले तर खूप मोठं लक्ष ठेवलं होतं आणि यस इथे हा बॉल येईल सध्या पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा आणि या व्हाईटने स्कोरबोर्ड वरती सावरोली बस संघ आता 20 या धाफलकावरती पोहोचली जाईल. दुहेरी अंक या स्कोर कार्डला प्राप्त झालाय मॅच मध्ये संघ सावरोली संघाचा आपण बघू शकतोय पॉवर हाऊस म्हणजेच अनिकेत बॅटिंग करतोय. अनिकेतसाठी हा बॉल जोरात खेळण्याचा प्रयत्न केला हा बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय सरळ तिकडे विकेट किपरच्या दस्तानामध्ये जाऊन हा चेंडू थांबतोय डॉट बॉल येतोय 2 षटकं संपतायत सावरोली बस संघ दाफलकावरती पोहोचली जाते आत्ताच्या घडीला एका विकेटच्या नुकसानात 20 या दाफलकावरती. चला अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये पायरे 11 घाटघर संघ स्पीड अप.
इथे अगदी आपण बघू शकतोय मैदानामध्ये खेळपट्टीवरती सचिन मात्र खूप प्रचंड गतीने धावा घेत असताना आपण बघू शकतोय. सचिनला माहीत आहे संघ थोडासा अडथळ्यामध्ये सापडलाय. समोरच्या टीमने आपल्या वाटेवरती काटे उभे केलेत, परंतु त्या काट्यांवरती आपल्याला एक चांगलं नियंत्रण ठेवून काम करायचं आहे. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतोय सध्या तरी नक्कीच बॅटर तिकडे मैदानामध्ये सचिनच्या बॅटमधून डबल आली आहे. सावरुली बसंग 22 वरती पोहोचली आहे आणि नक्कीच इथे आमच्या पाण्याची सोय देखील झालेली आहे. धन्यवाद राहील छोट्याचा देखील. इथे अगदी पुन्हा एकदा मैदानामध्ये फलंदाज आपण बघू शकतोय. सचिनने 2 धावा पुन्हाही या चेंडूवरती घेतलेल्या आहेत. अशा प्रकारचं चित्र जरी राहिलं तरी सुद्धा सावरुली बसंग एक चांगलं लक्ष बनवेल, कारण त्यांची गोलंदाजी देखील खूप चांगली आहे. त्यामुळे 3 षटकांमध्ये त्यांनी 34 किंवा 35 प्लस धावा जरी बनवल्या तरी सुद्धा त्यांना पुष्कळ राहतील. पण इथे नक्कीच पायरे 11 घाटघर संघाच्या गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. त्यांनी गोलंदाजी अशी केली आहे की तिथे सावरुली बस संघाला देखील थांबवलंय. यस, किरणचा मैदानाच्या आतमध्ये हा निर्णायक चेंडू आपण बघाल खेळपट्टीवरती टाकल्यानंतर एक चांगली उसळी मिळाली आणि ती उसळी मात्र सचिन पोकळासाठी भरपूर कठीण राहिली. डॉट बॉल. खूप चांगल्या लेवलची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण सर्वजण इथे बघू शकतोय. ओ बाची कडा आहे, टोएजला संपर्क आहे आणि तदनंतर हा बॉल तिकडे मात्र नक्कीच स्टॉप झालेला आहे. हो, चेंडू मात्र स्टॉप होतोय मैदानामध्ये. सचिनने इथे भरपूर मोठी चुकी केलेली आपण बघू शकतोय. या बॉलवरती मात्र विकेट सॅक्रिफाईस केली जाते. सचिनला माहिती आहे मला स्ट्राईक मिळाली तर मी धावा बनवेन, पण अनिकेत देखील चांगला खेळाडू होता, परंतु अनिकेतनं इथे कोणताच विचार केला नाही आणि आपला विकेट सॅक्रिफाईस केलाय. मॅचमध्ये आता इथून अजून थोडीशी चुरस वाढली आहे. पायरी 11 घाटघर संघाने मात्र समोर सावरुली बस संघाला भरपूर थांबवलंय आणि तिकडे चेक केले गेले 4 धावा आहेत असं पंचांनी दंडित केले या चेंडूवरती. चौकार आलाय 28 वरती सावरुली बसंगाचं दाफलक आता पोहोचलं गेलंय. सचिन पोकळा तिथे मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतोय. हो, पुन्हा एकदा चांगल्या उसळीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये यूज केलाय. तिथे मात्र अगदी आपण बघू शकतोय फलंदाज सचिनला मात्र आता पुन्हा थांबवलं जाईल. डॉट बॉल. पायरी 11 घाटघर संघ का आम्ही आलोय अहमदनगर जिल्ह्यातून इकडे ठाणे जिल्ह्यामध्ये म्हणजे शहापूर तालुक्यामध्ये, तर यासाठी. आणि इथे घाटघर संघाची गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या टप्प्यावरती ठरली जाते आहे. फुल लाईनचा बॉल होता, लेग स्टिकला थोडासा हा चेंडू कदाचित मिस करत असेल. हा बॉल तिकडे थर्डमॅनला इंटर झाला. क्षेत्ररक्षक बॉलला पोहोचलेत अडवण्यासाठी मैदानामध्ये. या चेंडूवरती मात्र तिथे वाईट +2 म्हणजे 3 धावा या बॉलवरती मिळत आहेत आणि या 3 धाब्याने मात्र सावरुली बसंग 31 धावेवरती पोहोचली जाते आहे. 31 धावा दाफलकावरती लागल्या. षटकातील शेवटचा चेंडू उरलाय आणि मैदानामध्ये तिथे अजून देखील सचिन मात्र धीर सोडत नाहीये, कारण त्याला माहिती आहे स्वतःवरती जर आत्मविश्वास असेल, विश्वास असेल तर नक्कीच तो विश्वास, तो खेळाडू, तो माणूस सिद्ध करू शकत असतो. आणि फक्त हिम्मत ही मात्र अंगामध्ये लढण्याची हवी लागते आणि इथे ती हिम्मत ठेवून खेळत असताना सचिन पोकळाला आपण बघतोय. चांगलं बॅटल बनलंय. 31 लागल्या. षटकातील शेवटचा चेंडू आहे. स्ट्रायकरला सचिन आहेत. गोलंदाजानं जर खराब बॉल टाकला तर तिथे फायदा घेतला जाईल. लोबफुल टॉस होता, वाकून खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु हा चेंडू पायाला संपर्क करून स्वर्ले क्षेत्रामध्ये इंटर झाला. डबलसाठी प्रयत्न पुन्हा खेळपट्टीवरती केला जाईल. इथे मैदानामध्ये तिसरीचा प्रयत्न केला आणि आता इथे तिसऱ्या धावेमध्ये होईल विकेट सॅक्रिफाईस. अशा प्रकारे ही इनिंग या सामन्याची पहिली संपते आणि पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना सावरुली ब संघाने बनवल्यात त्या म्हणजे सध्या तरी 33 आणि मॅचमध्ये 34 धावेचं आव्हान चेस करत असताना पायरे 11 घाटघर क्रिकेट संघ बघायला भेटेल.
परस्पर मैदानामध्ये पहिल्या डावामध्ये आपण बघितलं सावरुली बस संघाने कशी बॅटिंग केली. पूर्णपणे बघायला गेले तर नक्कीच पायरी इलेव्हन घाटगर संघाने खूप चांगली गोलंदाजी करून दाखवली आहे. पण विसरून चालणार नाही आहे, सावरुली बस संघाकडे देखील खूप चांगली गोलंदाजी आहे आणि तिथे अगदी आपण बघू शकाल पायरी इलेव्हन घाटगर संघाची फलंदाजी देखील खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे आता हा सामना मात्र खूप आवर्जून जबरदस्तच होईल. मैदानामध्ये पायरी इलेव्हन घाटगर संघ अहमदनगर जिल्ह्यातून आला इकडे खेळण्यासाठी आणि आता मैदानाच्या आतमध्ये त्यांची लढत मात्र इथे आपल्याला पाहायला भेटती आहे. अमोल खडके गोलंदाजी मार्कवरती तिकडे स्ट्रायकर एंडला सचिन बॅटिंग करतोय. नॉन स्ट्रायकर एंडला आपण थेट गुलाबला बघतोय. मॅचमध्ये थोडीशी चर्चा वेगळी आखली आहे. पहिल्या सामन्यामध्ये आपण पायरी इलेव्हन घाटगर संघाच्या पॅरीला पाहिलं होतं, परंतु पॅरी मागे राहिलाय आणि आता इथे हा सामना ओ वा काय मेहनत घेतली होती, अफाट सारे कष्ट केले, परंतु क्षण असा आला की एका सेकंदामध्ये देखील तिथे त्या क्षणामध्ये पाणी जेवढं फिरत नाही ते मात्र एका छोट्याशा बघायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये वेळेत पाणी फिरलं आहे. अफाट सारी मेहनत केली परंतु तिथे आज झैल सुटलाय आणि फलंदाज सचिनला मात्र पहिल्याच बॉलवरती जीवनदान भेटलाय. पहिला बॉल डॉट फेकलाय अमोल्या गोलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये. तिकडे घाटगर संघाचा एक ताकदवर खेळाडू बॅटिंग करतो सचिन. ओहो वेगवान चेंडू फक्त डिलिकेट टच केले जातं, हलकासा कटवलेला फटका स्वर्लेगला चेंडू इंटर झाला, डबल साठी प्रयत्न केले जातात आणि तिकडे तितक्याच वेगात मात्र मैदानाच्या आतमध्ये घाटगर संघाचा फलंदाज सचिनने मात्र 2 धावा मिळवल्यात. अशा प्रकारे जरी तुम्ही क्रिकेट खेळत असाल तरी सुद्धा ते तुमच्या गावासाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते. काही संघ असे असतात की तिथे 1-2 मोठा फटका मारतात आणि त्यांना वाटतात की आमच्यासाठी धावा येतील, परंतु एक फटका मोठा मारून आणि 2 चेंडू मिस खेळून तशा धावा येत नाही. आणि इथे आपण बघाल पायरी इलेव्हन घाटगर संघ अगदी खूप चांगलं सेन्सिबल क्रिकेट खेळतो आहे. शॉर्ट बॉल वा कमालीचा फटका, चेंडू सापडलाय फलंदाज सचिनच्या पाल्यात आणि बॉल पाठवलाय आता समोर मिडऑफच्या मळ्यात. षटकार, खतरनाक षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे आला, टायमिंग केलं, वेग होता आणि वेगावरती स्वार झालेला फटका मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सचिनने लावला. यस षटकार आणि आता अगदी दाफलगावरती 8. ओहो स्विचित पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये घाटगर संघाचा सचिन आता मैदानामध्ये आपल्या बाटला लावतोय कुईलू आणि बॉल परफेक्ट पाठवलाय पुन्हा एकदा सीमा पार. 4. चौकार आलाय दाफलकावरती. आता इथे 12 धावा लागल्यात आणि मैदानामध्ये पायरी इलेव्हन घाटगर संघाचा फलंदाज सचिन आता मात्र वेगळाच मार देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सावरुली बस संघाच्या गोलंदाजांना अमोलच्या विरोधात तर तिथे आक्रमण झालं आणि हे आक्रमण का झालंय हे देखील तुम्हाला माहित पडलं असेल की या खेळाडूला जीवनदान तुम्ही दिलाय आणि त्याचाच फायदा आता सचिन घेतोय. ओहो वाह वाह वाह, अजून एक लागोपाठ तिसराही बॉल आक्रमकतेने उडवलाय सचिनच्या बॅटनं, समोर मिड ऑफला फरार झालाय हा चेंडू. षटकार, कॅच सोडलाय आणि त्याचा परिणाम आता मैदानामध्ये अमोल खडकेच्या विरोधात झालाय. आता सर्वांना माहित पडलं असेल की क्रिकेटमध्ये एक चुकी तुम्हाला किती महागडी पडेल आणि या सामन्यामध्ये आता पायरी इलेव्हन घाटगर संघ मात्र 18 वरती पोहोचली आहे. ओहो इथे वेगवान चेंडू होता, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज सचिननं, परंतु तिकडे अमोल खडकेचा हा चेंडू खूप चांगला येतोय. निर्धाव चेंडू आलाय, पहिलं षटक संपलं जात आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये इथे स्कोरबोर्डवरती पायरी इलेव्हन घाटगर संघ 18 वरती पोहोचले आहे. मॅचमध्ये इक्वेशन उरले सध्या तरी 12 चेंडू आणि 16. मॅच अजून देखील बनेल कारण सावरुली बस संघाने सकाळच आम्हाला करून दाखवला असा कारनामा की तो आज आमच्या सर्वांच्या नक्कीच दिमागामध्ये जाऊन फिट बसलाय. अगदी आपण बघू शकतो आता वेगळ्या नावाचा फलंदाज बॅटिंग करतोय. गुलाब मैदानाचा आहे, बॅटिंग करत असताना खेळपट्टीवरती
आणि यस, इकडनं सांगितलं जाते की घाटगर संघाचा हार्ड हिटर खेळाडू म्हणून त्याला ओळखलं जातं, पण आज त्याचा कारनामा पाहावा लागेल इथे मैदानाच्या आतमध्ये, कारण पहिल्या मॅचमध्ये त्याने तो कारनामा करून दाखवलाय. पण आता इथे काय होईल? वेगवान बॉल चांगलासा टच केलं जात आहे. आपण बघू शकतोय 38 सर्कलमध्ये दोन दोन फिल्डर वेगात पोहोचलेत. खेळपट्टीवरती प्रयत्न राहिला, इथे चान्स बनतोय. ओ, क्लोज मामला होता, थोडासा मामला जवळ आला होता, परंतु तिथे आता चुकी केली आहे मॅचमध्ये सावरोली बट टीमनं. आणि आता मिळत आहेत पहिल्या बॉलवरती सचिनच्या विरोधात 2. एक चुकी तुम्हाला फार महागडी पडेल या स्पर्धेमध्ये. या खेळामध्ये तुम्हाला एका धावेला फार इम्पॉर्टंट महत्त्व द्यावं लागेल. जितका सोन्याला भाव नाही तितका क्रिकेटच्या खेळामध्ये या एका धावेला भाव असतो. आणि त्यामुळे तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये जर लढाई शेवटच्या क्षणापर्यंत लढायची असेल तर मैदानामध्ये तुम्हाला एका धावेला महत्त्व द्यावं लागेल. वेगवान चेंडू होता, चांगलासा फटका स्वेरलेगला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, परंतु बॉल पकडून फेकला जातोय. तोपर्यंत खेळपट्टीवरती मात्र गुलाब पुन्हा डबलचा व्हेरिएशन टाकतोय. 2 धावा आल्यात. प्रश्न आता इथे भरपूर मोठा होता, परंतु तो प्रश्न जवळ आणलाय पायरी 11 घाटगर संघाच्या फलंदाजांनी. कारनामा खूप चांगला राहिला इथे या मॅचमध्ये घाटगर संघाच्या फलंदाजांचा, पण अजून देखील वेळ गेली नाहीये, कारण इथे जर मेहनत घेतली, जिद्दीने लढा दिला तर सावरोली बस संघ कमबॅक करू शकेल. ओ हो, वाह! मैदानाच्या आतमध्ये स्वप्नातला राजकुमार म्हणजेच गुलाब, आणि गुलाबच्या बॅटमधून आता घाटगर संघाला मिळत आहेत थर्डमॅनला 4. अक्षरशः ॲक्शन रिप्ले आपण बघू शकतो. कशा प्रकारचा फटका पूर्णपणे मागे सरकला, वेग इतका होता की बॅटला कडा घेऊन हा चेंडू सीमारेखेच्या पलीकडे गेला आणि तिथे 4 धावा आल्यात. सामन्याचं इक्वेशन आता जवळ. ओहो, इथे नशीब बदलले जात आहेत. चेंडू फुटलेला आहे, डेड बॉल घोषित केला तिकडे पंचांनी. डेट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पंचांनी घोषित केला हा चेंडू डेट आहे. पुन्हा एकदा जाऊया सामन्याच्या दिशेने, कारण 10 चेंडू 12ची गरज. सचिन मैदानामध्ये गोलंदाजी. फुल लाईनचा बॉल गुलाबसाठी. गुलाबने मात्र मिसामी उडवला फिल्डर भूषण, आणि सामन्यामध्ये वापसी करत असताना सावरोली बसंग. अगदी इथे 22 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. 9 चेंडू आणि 12 धावेची गरज फलंदाजीसाठी. तिथे पॅरी सज्ज झालाय खेळपट्टीवरती. इथे वारंवार मैदानाच्या आतमध्ये आपण बघाल सचिनवरती थोडंसं दर्पण आहे, पण इथे मॅच जवळ बघायला गेले तर भरपूर क्लोज क्षेत्रामध्ये येऊन थांबली आहे. सचिन देखील असा खेळाडू आहे की जो कोणत्याही क्षेत्रामधून मॅच फिरवेल, आणि घाटगर संघाचा असा फलंदाज आहे की तो बॅटवरती जर कनेक्शन जुळालं तर बॉल इथे ठेवणार नाहीये. पण इथे सन्मानित केलं जात आहे, डायरेक्ट हिट. ओ, इथे आता ही चुकी केली जाते मैदानामध्ये सावरोली संघाकडून, परंतु नक्कीच इकडे सेकंडला ऑन साईडचा फिल्डर होता आणि त्याने बॅकअप दिलं. एक सिंगल या चेंडूवरती मिळती आहे. पॅरी 11 घाटगर संघ 1ने वाढ करत असताना पोहोचतोय सध्या 23 वरती, आणि मॅच मध्ये आता 8 बॉल 11ची गरज. हा विकेट सर्वांच्या नजरात असेल सावरोली बस संघाच्या, कारण घाटगर संघाचा बॅटर सध्या तरी आपण बघू शकतोय सचिनची बॅट मात्र खूप चमकलेली आहे, भिडलेली आहे या मॅच मध्ये.
हो, रिव्हर्स करण्याचा प्रयत्न तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतोय. सचिनने मात्र सामना पुन्हा एकदा फिरवून टाकलाय. सचिन आहे तोपर्यंत सावरुली बस संघाला इरादे आणि उमेदे मिळतील, पण अजून देखील हा सामना पॅरी 11 घाटगर संघ सोडत नाहीये. त्यांना देखील माहिती आहे आम्ही देखील या खेळाचे बादशे आहोत आणि कोणाला कुठे कसं करून दाखवायचं हे मात्र नक्कीच येणारी वेळ सांगून जाईल. सामना खूप रंगलाय. सामना शेवटच्या क्षणापर्यंत जबरदस्त होत चाललाय. हो, इथे हा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतोय सचिनचा हा उजव्या साईडनं वळण देणारा चेंडू आपण बघितलाय. डॉट बॉल आणि मॅच मध्ये आता शेवटचे 6 बॉल 11ची गरज. या षटकामध्ये सचिनने खर्च केल्यात फक्त 5 आणि मॅच आता मात्र इथून 6 बॉल 11 वरती. शेवटचे 6 बॉल 11ची गरज. मॅच मध्ये पूर्णपणे वापसी घेतलेली आहे सावरोली ब संघानं, पण इथे अजून देखील वेळ गेली नाहीये. पायरी 11 घाटगर संघानं जर मेहनत घेतली तर मॅच येऊ शकेल. समोर फलंदाज त्याच्या बॅटमधून हा गॅप मध्ये फटका. क्षेत्ररक्षक झेलबादची संधी सोडतोय आणि मॅच मध्ये आता तिकडे बॅटर पॅरीला संधी मिळते. नजर हटली, मैदानामध्ये दुर्घटना घटली, काम 25 झाले. आता इथे 2 धाबा आल्यात. मॅच मध्ये प्रेशर बनले सावरोली ब संघावरती. धावफलक आता घाटगर संघाचं पुढे गेलंय स्कोरबोर्ड वरती. 1 विकेट 25. मॅच मध्ये 5 चेंडू 9ची गरज. 5 बॉल 9 धावा. जिंकणार कोण? मैदानाच्या आतमध्ये सामना जबरदस्त झालाय भावांनो. शॉर्ट बॉल बॅटची कडा आणि आता इथून पविलियन. पारीचा खेळ संपतोय. मॅच मध्ये आता लय भारी मिळालाय भूषणला विकेट. फलंदाज बाद. घाटगर संघावरती प्रेशर बनलंय. मॅच मध्ये सावरुली बस संघाने आता चर्चा बदललेली आहे. भूषण पुन्हा एकदा या मॅच मध्ये मात्र नक्कीच पेटून उठलाय आणि मैदानाच्या आतमध्ये गावासाठी आता तो झटतोय. क्षेत्ररक्षकाने पहिल्या बॉलवरती चुकी केली होती, परंतु तदनंतर त्याने पुन्हा एकदा स्वतःला सावरलं आणि हा सामना आवरलाय थोडासा. 4 बॉल 9ची गरज. समोर नवीन खेळाडू. हो, नवीन फलंदाज इथे सन्मानित करतोय या चेंडूला. ऑनसाइडचा फिल्डर सचिन येतोय बॉलला पकडण्यासाठी आणि समजदारी कशी पाहिजे तर समजदारी अशी पाहिजे. अगदी पायरी 11 घाटगर संघाने आपल्याला करून दाखवलं. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नौका आला राहुल, त्याने सन्मान दिला, बॉलला 1 सिंगल मिळवली आणि त्याला देखील माहिती आहे की सचिनकडे स्ट्राईक गेली तर तो मॅच फिरवू शकेल. आणि आता सचिन येतोय स्ट्रायकर एंडला. सचिन आलाय ज्याच्या बॅटमधून 8 बॉल 18 आल्यात. आता मॅच मध्ये 3 बॉल 8ची गरज आहे. भूषण ओव्हर दी विकेट न तयार होतोय मैदानामध्ये. सचिन साठी हा बॉल कट केला जात आहे. इथे दाबाची चान्स. 1 सिंगल जरूरपणे मिळवली जाईल. तिथे आपण बघू शकतोय सध्याच्या स्थितीला चान्स आहे. ओ हे प्रभू हे जगन्नाथम. क्लोज आणि यस 2 धावा इथे मिळत आहेत. बघा मित्रांनो, क्रिकेट हा खेळ का सातत्यानं वेळेनुसार बदलला म्हणून सांगितला जात असतो, तर या साईडनं आज खरं तर सर्व खेळाडू भुक्क आणि ताण खेळत असताना पाहायला मिळत आहेत. पण इथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल ही मॅच अजून कोणी सोडत नाहीये, कारण इथे प्रवास दोन्ही संघांनी लांबचा केलाय आणि सामना कोणा साईडने जिंकला जाईल. 2 बॉल 6ची गरज. सामना खूप जबरदस्त झालाय. मॅच मध्ये प्रेक्षक देखील खुश झाले आहेत आजूबाजूचे, कारण मॅच भरपूर क्लोज. 2 चेंडू 6ची गरज. स्ट्रायकर एंडला सचिन. सचिन साठी हा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला डाऊन दी ग्राउंड फटका आपण बघू शकतो. डबल साठी प्रयत्न केला जाईल. इथे दाबाची चान्स. फलंदाज इथे आता बाद.
सावरोली ब विपक्षात आपण बघू शकतोय सध्या तरी फायर 11 घाटघर या दोन संघादरम्यान चाललेली मॅच आता सामन्यामध्ये 1 बॉल 5 धावेची गरज. एक चेंडू 5 धावेची गरज. सावरोली ब संघाचा सामन्यामध्ये वापसी मिळवतोय जरूर, परंतु तिथे टीमचा खतरनाक खेळाडू होता, परंतु हा सामना भूषणने पुन्हा एकदा डिफेंड करून दाखवलाय. वाह, सावरोली ब संघाने ही मेहनत मात्र पुन्हा एकदा पणाला लावली आणि मैदानाच्या आतमध्ये आज गावाची चर्चा मात्र उभ्या शहापूर तालुक्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये आणि हेमंत टेनिस क्रिकेट या .in मधून करून दाखवली. जबरदस्त क्रिकेट सावरोली ब संघाचं आपण बघितलं आणि पराभवाच्या छायेत सापडला तो म्हणजे सध्या तरी थेट